इचलकरंजीतील मिळकतींचं त्रयस्थ एजन्सीमार्फत कर आकारणी मूल्यांकन व्हावं आणि मिळकतधारकांना चतुर्थ कर आकारणीनुसार बिलं द्यावीत या विषयांवर आज इचलकरंजी महापालिकेच्या सभेत वादळी चर्चा झाली। अखेर बहुमतानं हा विषय मंजूर करण्यात आला। विशेष म्हणजे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच विषय मंजूर करण्यासाठी मतदान घेण्याची वेळ आली। दुसरीकडे ई बस स्थानकासाठीच्या जागेवरील दुकानं हटवण्यास मंजुरी देण्यात आली। दरम्यान बोलण्याची संधी दिली जात नसल्याचा आरोप करत महापालिकेतील विरोधकांनी महापौरांच्या वेलमध्ये जमून चांगलीच घोषणाबाजी केली। इचलकरंजी महापालिकेची आज वादळी सभा झाली। सभेच्या प्रारंभी शिवतीर्थाजवळच्या जागेतील दुकानं हटवून तिथं ई बस स्थानक उभारण्यास शिवशाहू आघाडीच्या नगरसेवकांनी विरोध केला। मात्र सभेसमोर अनेक विषय असल्यानं महापौर उदय धातुंडे यांनी विषयपत्रिका वाचण्याची सूचना केली। त्यामुळे विरोधी शिवशाहू आघाडीच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली। महापालिका सभेत मुस्कटदाबी होत असल्याचा विरोधकांनी आरोप केला। अखेर सर्वांना विश्वासात घेऊन दुकानदारांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचं महापौरांनी आश्वासन दिलं। चतुर्थ वार्षिक कर आकारणीसाठी मूल्यांकन करण्याच्या विषयाला सुद्धा विरोधी नगरसेवकांनी विरोध केला। मात्र आयुक्त पल्लवी पाटील यांनी महापालिकेच्या कर विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्यानं या कामासाठी केंद्र शासनाकडे निधी मागावा लागेल असं सांगितलं। इचलकरंजी शहर स्वच्छतेसाठी बनवलेला सविस्तर आराखडा सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांनी मांडला। त्याला मंजुरी देण्यात आली। तसंच स्वच्छतेचं काम 2 सत्रात करण्याचा ठराव करण्यात आला। पण कामगार संघटनांचा विरोध असल्यानं प्रायोगिक तत्वावर 3 महिन्यांपर्यंत एका सत्रात स्वच्छता करावी, अन्यथा सफाईचं काम 2 सत्रात करण्याचा निर्णय घेण्यात आला। इचलकरंजी महापालिकेची आजची सभा सुमारे 6 तास चालली। त्यामध्ये अनेक विषय वादग्रस्त ठरले।